नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ आहे. आज सुदृढ बालक या आपल्या YouTube चॅनलवरील सदराच्या दुसऱ्या भागात मी तुमचं स्वागत करतो. या भागामध्ये आपण बघणार आहोत, की तुमच्या बाळाची वाढ ही योग्य रीतीने होती आहे की नाही? त्या वाढीचा वेग बरोबर आहे की नाही? हे तुम्ही कसं ओळखू शकता? तर यासाठी पिडियाट्रिक्समध्ये म्हणजे आपल्या बालरोगशास्त्रामध्ये काही माइलस्टोन्स ठरवून दिलेले आहेत. तर ते माइलस्टोन्स ठीक आहे. म्हणजेच वाढीचे काही टप्पे हे जर बाळानं त्या वयामध्ये अचीव्ह केलेले असतील, तिथपर्यंत तुमचं बाळ पोहोचलेलं असेल, तर समजा की तुमच्या बाळाची वाढ योग्य रीतीने आणि अतिशय चांगली चालू आहे. तर असे कोणते माइलस्टोन्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज माझ्याकडे एक 6 महिन्याचं बाळ आलं होतं. तर प्रत्येक 1 वर्षाच्या खालच्या बाळाची मी डेव्हलपमेंटल हिस्ट्री बघतो आणि डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स त्याने अचीव्ह केलेले आहेत की नाही हे मी तपासतो. तर या 6 महिन्याच्या बाळाचे कोणते माइलस्टोन्स डेव्हलपमेंटल अचीव्ह केलेले असायला पाहिजे होते. तर ते आज मी तपासलं आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जर तुमचं बाळ देखील 6 महिन्याचं असेल, तर त्याने या 6 महिन्याच्या टप्प्यापर्यंत कोणते माइलस्टोन्स अचीव्ह केलेले पाहिजे ते आपण पाहूया. 6 महिन्याच्या बाळाला स्वतःची मान धरता आली पाहिजे. 6 महिन्याच्या बाळानं त्यांनी स्वतःची मान धरलेली असली पाहिजे. तसंच 6 महिन्याच्या बाळाला जर आपण पाठीवर झोपवलं, तर स्वतःच्या स्वतः एका अंगावर वळता आलं पाहिजे. तसंच पोटावर देखील वळता आलं पाहिजे. 6 महिन्याचं बाळ हे त्याच्या दोन्ही हातांवर पोटांवर झोपलं असताना दोन्ही हातांवर त्याचं अर्ध शरीर वर उचलू शकतो आणि वर मान करून बघू शकतं. ठीक आहे. तसंच हे झाले मोटार माइलस्टोन्स. ठीक आहे. म्हणजे शरीराच्या वाढीचे टप्पे. तसंच आता मानसिक वाढीचे टप्पे काय आहेत 6 महिन्यापर्यंत? तर 6 महिन्याचे बाळ जर आपण त्याला बोलत असू, एखादी गोष्ट सांगत असू, तर त्याला कळायला पाहिजे की हे आपल्याशीच बोलतायत आणि त्यानं आपल्या बोलणाऱ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिलं पाहिजे. तसंच जर आपण बाळाला हसवण्याचा प्रयत्न केला, तर 6 महिन्याच्या बाळाला अर्थपूर्ण हसता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्यालाच हसवतं आहे हे कळून ते बाळ स्वतः आपल्याकडे बघून हसलं पाहिजे. याला आपण म्हणतो सोशल स्माईल. तसंच 6 महिन्याच्या बाळाला बोलता जरी येत नसलं, तरी कूइंग करता आलं पाहिजे. कूइंग याचा अर्थ त्याला ऊ असा आवाज करून आपल्याशी संभाषण साधण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. तर हे माइलस्टोन्स जर तुमच्या 6 महिन्याच्या बाळानं अचीव्ह केलेले असतील, तर मग तुमच्या बाळाची वाढ ही अतिशय चांगली चालू आहे असं समजा. आणखी एक महत्त्वाचं, जर 6 महिन्याचं बाळ असेल, तर त्याचं जन्माच्या वेळी जेवढं वजन होतं, त्या वजनाच्या दुपटीपेक्षा जास्त वजन आता त्याचं झालेलं असायला पाहिजे. तर मग त्याचं वजन सुद्धा चांगलं वाढलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर 6 महिन्याच्या तुमच्या बाळानं जर हे माइलस्टोन्स अचीव्ह केले असतील, तर त्याची वाढ अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे असं तुम्ही अ, निःशंकपणे समजू शकता. आणि जर यातले काही माइलस्टोन्स अचीव्ह नसतील केलेले, तर मग तुमच्या बालरोग तज्ञांना भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या. तर आता आपण नंतर भेटूयात आपल्या सुदृढ बालकच्या पुढच्या 3ऱ्या भागामध्ये. तोपर्यंत आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज पहा, लाईक करा. तुमच्या बाळाच्या आरोग्यासंबंधी बरीच महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमधून देत असतो आणि तुमच्या प्रियजनांना देखील आपले हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, ज्यांच्या घरी लहान बाळ आहेत. धन्यवाद.